तर अंपायरचा इशारा 4 धावांसाठी चौकार. तर यावेळी मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या 5 धावा. तर अमितचा हा बॉल. अंपायरचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. तर टीमची धावसंख्या 6 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. यावेळी मात्र चांगला बॉल होता परंतु लाईनीतून मिस केले गोलंदाज अमितनी. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. पंचांचा इशारा उमेश सरांचा, इट इज अ व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू इथून अवांतर धाब्यांचे आलेत. एंड बदलावल्यानंतर देखील षटक क्रमांक पहिला हात होता आपल्या टीम साठी. गोलंदाज अमित. यावेळी फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ चेंडू ट्रॅव्हल झालाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ षटकार. फलंदाज कुशलच्या बॅट मधनं. टीमची धावसंख्या ते साने बाटली धाबा लागले आतापर्यंत 13 धाबा. तर 13 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. तर षटकार येतो. टीमची धावसंख्या साने बाटली धावा लागल्या 13. 13 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. पहिल्या षटक इथे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज अमित आलाय गोलंदाजच्या मार्कवर. तर यावेळी फटका चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं सरळ चेंडू ट्रॅव्हल झालाय. 6 धावांसाठी आणखीन एक मोठा फटका येतोय फलंदाज कुशलच्या बॅट मधनं. लाजवाब स्ट्रोक, बेमिसाल. तर यावेळी मात्र डॉट बॉल आलाय. एक काम कर ना, इब्रो आलाय बघ घराशी. घराशी झालाय जेवाला. आहत 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 हे कॉलेजली गेले. कॉलेजली गेले. माझे एक शाल घे.
तर गोलंदाज आहत 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 तर गोलंदाज आहत तर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पिटूचं दुसरं षटक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे कुशल, ज्याच्या बॅटमधनं टीमची धावसंख्या 20 धावा 20 रन्स. गोलंदाज आहत. यावेळी मात्र चांगला चेंडू पिच झालाय, पूर्णपणे बीट केलं जाते. तिथून फलंदाजाला एक वेगळी स्टाईल देखील आपण पाहतोय गोलंदाजाची. आहतची गोलंदाजी करत असताना पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतल्या चेंडूने. बॅटच्या रडारा बाहेर चेंडू पिच झाला, लाईन मिस केली फलंदाज कुशलने. डॉट बॉल येतोय. तर यावेळी मात्र तर निघू गावातील एक चांगले व्यक्तिमत्व तर निकेश पाटील आणि विजय पाटील. तर आपल्याला विनंती असेल की यायचे मंचावर तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. निकेश पाटील सर आणि विजय पाटील सर, या मंचावर तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळी मात्र पूर्णपणे बीट केलंय. लाजवाब गोलंदाजी, काय टप्पा टाकला जातोय, पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं, पूर्णपणे बीट केले. कुशलला स्वतःवर नाराज आहे हा फलंदाज, कारण की बॅक टू बॅक 2 चेंडू इथून निर्धाव आलेत. षटक क्रमांक दुसरा इथे प्रगतीपथावर असताना पिटूचं दुसरं षटक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहात पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी फटका चांगला आहे, बॉलच्या खाली आला, रूम बनवला आणि सरळ चेंडूला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं कुशलच्या बॅटमधून येतोय. इट इज अ षटकार. तर टीमची धावसंख्या इथून 6 ने वाढली जाईल. धावा लागला धावफलकावर 26 धावा. तर 26 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर निकेश पाटील साहेबांचं इथे सहर्ष स्वागत आहे. तर चला बॉल द्या मैदानात, बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू पिच झाला, पडल्यानंतर आजच्या दिशेने वळण घेतलं. या चेंडूने एक सिंगल इथून कंप्लीट केली. तर विचार करण्यासाठी भाग पाडलं जाते फलंदाज कुशलला. एक षटकार देखील आलाय, त्यानंतर चांगलं कमबॅक. तर टीमची धावसंख्या 27 धावा 27. यावेळी धावफलकावर देखील लागलेत. शेवटचा एक बॉल इथून. यावेळी फुल टॉस होता ऑन साइडच्या रिजन मध्ये. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं सरळ चेंडू फरार केलाय आणि 6 धावांसाठी हा षटकार येतोय फलंदाज दीपकच्या बॅट मधनं. तर टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धावा लागल्या 2 षटकांच्या अखेरीस. 33 धावा 33 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर चला स्पीडअप करा मित्रांनो सामना. तर गोलंदाज विशाल.
तर गोलंदाज विशाल आहे गोलंदाजच्या मार्कवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. तर यावेळी मात्र फटका चांगला आहे. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी कुशलच्या बॅट मधनं आणखीन एक दणदणीत चौकार. तर काय बॅटिंग केली जाते कुशलच्या दरम्यान. तर यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला. 6 धाब्यांसाठी कुशलच्या बॅटमधनं आणखीन एक दणदणीत षटकार येतोय. कुशल ऑन द फायर. तर वैयक्तिक 34 धाब्यांवर खेळतोय हा फलंदाज कुशल आपल्या टीम साठी. लाजवाब बॅटिंग. यावेळी देखील फटका चांगला आहे. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाईल. चांगलं टेक्निकल क्रिकेट देखील आपण पाहतोय. षटकार आल्यानंतर स्ट्राईक इथे रोटेट केली. नॉन स्ट्राईक एंगला येऊन उभा आहे हा फलंदाज कुशल. टीमची धावसंख्या इथे 1ने वाढली. धाबा लागल्या आतापर्यंत 44 धाबा, 44 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. यावेळी देखील फटका चांगला आहे. ऑन साइडच्या रिजन मध्ये सरळ चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 6 धाब्यांसाठी फलंदाज दीपकच्या बॅट मधनं हा येतोय षटकार. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. यावेळी देखील फटका चांगला आहे. ऑन साइडच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. तर अंपायरचा इशारा. तर एक सिंगल असेल. तर थांबा. चेक कर ना. नाही ना भाव्या. अरे तर 2 धाबा आहेत. तर यावेळी मात्र झुरगस मारण्याचा प्रयत्न झाला. ऑनसाइड या रिसर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. एक सिंगल. तर षटक क्रमांक 3 इथे संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस
53 धाबा. तर 53 धाबा धावफलकावर लागल्यात. अजून देखील 2 षटकांचा खेळ इथून शिल्लक आहे. तर गोलंदाज येतो गोलंदाजीच्या मार्कवर. तर गोलंदाज आहत येतो गोलंदाजीच्या मार्कवर. षटक क्रमांक 4 हाताळत असताना आपल्या टीम साठी तर यावेळी मात्र अंपायरचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. तर यावेळी मात्र फटका इथून फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. विकेटची पतन होते. हाता क्रमांक पहिला आणि पहिला गडी यावेळी मात्र कुशल 11 सारसोळ्या टीमचा तंबूच्या आश्चर्यात. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 54 धाबा. तर नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय गणेश. तर यावेळी कुशलसाठी टाकलेला हा बॉल ऑन साइडच्या रिजन मध्ये सरळ ट्रॅव्हल झालाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं 6 धाब्यांसाठी. आणखीन एक षटकार येतो कुशलच्या बॅट मधनं. तर टीमची धावसंख्या 60 धाबा. तर वैयक्तिक 41 धाब्यांवर खेळतोय फलंदाज कुशल आपल्या टीमसाठी. तर कॅप्टन आहे या टीमचा. तर गोलंदाज आहत गोलंदाजीच्या मार्कवर. आणखीन एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत हाताला स्पर्श झाला. इथून कॅच देखील सुटले आणि या 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट केल्या जाईल. तर टीमची धावसंख्या 62 रन्स 62 धाबा. षटक क्रमांक 4 आपल्यासमोर प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना तर यावेळी मात्र बॅटची कडा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतोय. चांगली गोलंदाजी. तर यावेळी मात्र सरळ चेंडू चाललाय. 6 धाब्यांसाठी षटकार येतोय. तर अर्धशतक लगावलं जाते वैयक्तिक धाब्यांचं. चांगली बॅटिंग कुशलच्या दरम्यान 50 धाबा कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या 69 69 धाबा. 69 धाब्यांमध्ये वैयक्तिक 50 धाबा या कुशलच्या आहेत. वेलप्लेट कुशल. तर षटक क्रमांक 4 इथे संपलाय. आणखीन 1 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे. तर स्पीडअप करा. तर कुशलसाठी ते पारितोषिक आलंय. कुशल 11 या टीम कडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय त्या 50 साठी.
तर अजून देखील एक षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. टीमची धावसंख्या लागली आतापर्यंत 69 धावा. तर यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. चांगली कॉलिंग देखील झालं. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. 70 धावा. गोलंदाज आनंद. यावेळी फुल टॉस होता ऑन साइडच्या रिजन मध्ये. टायमिंग इथे चांगलं होत आहे. एका हाताने हा स्ट्रोक खेळला कुशलने. तर 6 धाब्यांसाठी तर टीमची धावसंख्या 76. यावेळी मात्र स्लो बॉल 1. फुल टॉस होता ऑन साइडच्या रिजन मध्ये. इथे ताकद कमी पडली. फलंदाज कुशलच्या पारीचा अंत झाला आणि वैयक्तिक तर 57 धावांचं योगदान आपल्या टीम साठी.